सगळ्यांना तर आज मी बनवत आहे सुक्की चटपटीत भेळ। त्याच्यासाठी मी घेतले सगळं साहित्य। हे बघा, कांदा, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो, पापड भाजून घेतलेत, नंतर घेतलंय फरसाण, मिक्स करून घेतले, मुरमुरे घातलेत, फरसाण घातलंय। आता घालणार आहे कांदा। कांदा घालते, एकदम बारीक बारीक चिरून घेतलाय। आता टोमॅटो, आता हे पापड बारीक करून घालून घेणार आहे। हे बघा, बारीक करून घेतले सगळे पापड, घालते त्यात। मीठ घालणार आहे थोडं। आता मिरची पावडर तुमच्या हिशोबानुसार घाला, कारण ज्यांना तिखट पाहिजे त्यांनी तिखट केले तरी छान लागते। भेळ तिखटच छान लागते। आता मी घालणार आहे कोथिंबीर, आता लिंबू, लिंबू पिळून घेतले, मिक्स करून घ्यायचे आता मस्तपैकी। भेळ सगळ्यांनाच आवडते, माझी पण फेवरेट आहे। कोणाकोणाला अशा प्रकारे सुकी भेळ चटपटीत, तिखट, आंबट आवडते कमेंट करून सांगा। मिक्स करून घेते चांगलं। हे बघा, आपली सुकी भेळ तयार आहे। तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा, चांगली लागते। पापडची टेस्ट पण त्याच्यात उतरली आहे। लिंबू पिळून खाऊ शकता। याच्यामध्ये चिंचेचं, गुळाचं पाणी पण तुम्ही टाकू शकता, ओली भेळ बनवायची असेल तर। अशी सुक्की छान लागते। कोणाकोणाला या प्रकारे भेळ बनवलेली आवडली प्लीज कमेंट करून सांगा। आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशी चटपटीत भेळ या तुम्ही पण खायला।